नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव हे आपल्या पीक विम्याची वाट पाहत होते। बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, परंतु अजूनही बरेचसे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत। 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं जे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं, ते नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, परंतु ते पैसे मिळाले नाहीत। शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तरीही त्यांना आपले पैसे पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत। मग याचं कारण काय आहे? आणि त्याच संदर्भातली ही एक महत्त्वाची माहिती समोर आली होती की आता जवळजवळ 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। नक्कीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, परंतु तेही जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे की अखेर हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, हा पीक मिळवण्यासाठी सरकारने याच्यामध्ये काही नव्याने अट घातलेली आहे का, किती रक्कम या पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्देसूद प्रकारे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तर तुम्हाला या पीक विम्यापासून वंचित राहावं लागू शकते। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मधील पीक विम्याबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटला असून धाराशिव जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने विमा कंपनीचे आक्षेप फेटाळल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणा जगदीश सिंग यांनी दिलेली आहे। खरीप 2025 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी ICICI लोबार ही विमा कंपनी कार्यरत आहे। जिल्ह्यातील 55 विमा युनिटमधील 368 पीक कापणी प्रयोगांवर कंपनीने प्रक्रियेत त्रुटी असल्याचा दावा करत आक्षेप नोंदवले होते। मात्र जिल्हाधिकारी स्तरावर हे आक्षेप फेटाळण्यात आले होते। त्यानंतर कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते। आमदार पाटील यांनी या प्रकरणी कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। ऑनलाईन सुनावणीत विमा कंपनीचे आक्षेप पुराव्याअभावी फेटाळण्यात आले। परिणामी कृषी आयुक्तालयाने पात्र शेतकऱ्यांचे दावे तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत। जिल्ह्यात धाराशिव 4,40,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा उतरवला होता। त्यापैकी सुमारे 4.5 लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे। दरम्यान 2025 मधील अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित 7,13,871 शेतकऱ्यांना शासनाने यापूर्वीच 524 कोटी 78 लाख रुपयांची मदत वितरित केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली। तर मित्रांनो, अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला आता 336 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे आणि इतरही जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांनाही पीक विम्याचे पैसे लवकरच मिळतील। त्या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या जिल्ह्यातील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या जिल्ह्यातील देखील माहिती घेऊन येणार आहोतच। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। आपण पुन्हा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।